मनुष्य जीवनात जर विचार केला तर राग किंवा क्रोध यांचा काहीच उपयोग नाही. आजपर्यंतचा विचार केला तर क्रोधाने बऱ्याच माणसांचे नुकसान झाले आहे. अशा या राग आणि क्रोधावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय. राग आणि क्रोधावर नियंत्रण मिळवण्याचे अनेक उपाय आहेत, त्यातले सर्वच उपाय. चौथा उपाय म्हणजे क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी परमेश्वराची मदत घ्या. परमेश्वर माता पित्या समानच आहे. संकटाच्या वेळी आपण त्याच्या मातृभावास आवाहन करून प्रार्थना करणे उपयुक्त ठरते. हे परमेश्वर आई, माझ्या या अशा असहाय्य अवस्थेत मला तुझी मदत हवी आहे. मी अनेकदा प्रयत्न करून पाहिले, पण प्रत्येक वेळेस अपयशच आले. माझ्या एकट्याच्या प्रयत्नास यश मिळणार नाही या निष्कर्षास मी आलो आहे. फक्त तुझी शक्ती आणि प्रेरणा माझ्यात आल्यास या कार्यात मला यश मिळणे शक्य होईल. घेतले त्या सर्व कार्यात मला यश मिळेल आणि कोणत्याही प्रसंगास तोंड देण्यास मी सिद्ध होईन. पण हे यश माझे नसेल, केवळ तुझेच आहे. जय जगदंबे. हा प्रयोग आपण करून बघा. आपणास त्याची प्रचिती येईल. मनात या प्रार्थनेचा वारंवार उच्चार करा, अनुभव घ्या. पाचवा उपाय, क्रोध आणणाऱ्यास दूर ठेवा. आपणास क्रोध येईल असा प्रसंग येणार असेल तर त्या प्रसंग स्थानापासून दूर व्हा. सहावा उपाय, उतावीळपणा टाळा. उतावीळपणा ही क्रोधाची जननी आहे, तर तिरस्काराकडे त्याचे पितृत्व जाते. कोणतेही काम करताना उतावळेपणा करू नका. कामाखाली दबून जाऊ नका. आपले काम आवडीने, संथपणे, शांतपणाने करा. कारण कामाचा दबाव क्रोधास आमंत्रण देतो. सातवा उपाय, तोंडाला कुलूप लावा. ज्या वेळेस क्रोधित असाल तेव्हा तोंडाला कुलूप लावा, म्हणजे ओठ घट्टपणे मिटवा. कित्येक प्रसंग आपण केवळ मौन स्वीकारल्याने टळू शकतात. निव्वळ स्पष्टीकरण देण्यामुळे, कार्यकारणभाव सांगण्याच्या प्रयत्नामुळे गुंतागुंत वाढत जाते. आपल्या प्राचीन ग्रंथात म्हणूनच काही मौलिक सुभाषिते आहेत. मौनम सर्वार्थ साधनम सत्य. हे केव्हा ना केव्हा योग्य समय बाहेर पडेलच, पण लक्षात कोण घेतो? मौन उत्कृष्ट उपाय आहे, पण याचाही सराव करावा लागतो. रोज किमान 2 तास मौनाचा सराव करा. एकदा त्याचे फायदे कळले म्हणजे मग आपण फक्त जरुरीचे पुरतेच जरूर असेल तितकेच बोलाल. जेव्हा बोलाल तेव्हा मृदू आणि हळूवारपणे बोला, काळजीपूर्वक बोला. आठवा उपाय, मनातल्या मनात जप करा. मौन ठेवणे शक्य नसेल तर पर्यायी उपाय, मनातल्या मनात जप करा. तोंडाने ओम उच्चार करा. नामस्मरण करा. नामस्मरणाचा उच्चार करा. या प्रकाराने क्रोध शांत होईल. सतत जपाच्या उच्चाराने आपले मन शांत होईल, आनंदाने भरेल. दीर्घ प्राणायाम हाही क्रोध शांत करण्याचा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे आपण तणावमुक्त व शांत व्हाल. नववा उपाय, थंड पाणी प्या. राग आला असताना अर्धा ग्लास थंड पाणी प्या. किंवा बाहेर जाऊन जलद चालण्याचा किंवा पळण्याचा व्यायाम करा. 10वा उपाय, अंक मोजा. राग आला असता शांतपणे 1 ते 100 पर्यंत किंवा 1 ते 10 पर्यंत अंक मोजा. 11वा उपाय, विनोदाचा वापर करा. अत्यंत गंभीर प्रसंगातील ताणतणाव विनोदामुळे दूर होतात आणि मन शांती मिळते. 12वा उपाय, समोरच्याला समजून घ्या. हा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे. दुसऱ्यावर रागवण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीच्या जागी असल्यास काय होईल याचा विचार करा. त्याचे विचार किंवा परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचा विचार न केल्याने आपण उतावळेपणाने काही निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि बऱ्याच वेळा निष्कर्ष चुकीचे असलेले कळते. नक्कीच राग व क्रोध कमी करण्याचे सर्व उपाय शांत चित्ताने ऐकले असतील, तर तुमचे जीवन क्रोध व राग मुक्त होईल. वरील माहिती आवडली असेल तर मनोरंजन या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढील माहिती आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. त्याचप्रमाणे तुमची प्रतिक्रिया कमेंट करा. धन्यवाद.